भाव आहे त्याला मोठं झालेलं कुणी बघवत नाही. त्याला वाटतं की तोच शो चालवतो नेहमी. त्यानं 14 सीझन चालवले असतील, पण माझं चॅलेंज आहे या दुनियेला की हा सीझन मी चालवला. म्हणजे पिंजऱ्यात वाघ आहे म्हणून तो तिकडं हंटर फिरवत होता. आता वाघ आहे ना, येतोय बाहेर, बोलणार आहे का. बिग बॉस मराठीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील घराघरात पोचलेले आणि कवी मनाचे म्हणून ओळखले जाणारे अभिजित बिचुकले आज संपूर्ण भारतातल्या कानाकोपऱ्यात पोचले. ते हिंदी बिग बॉसच्या माध्यमातून वाईल्ड कार्ड एंट्री मारून आतमध्ये गेल्यानंतर ज्या काही धमाल गोष्टी आपण पाहिल्या त्या एक वेगळ्या मराठी माणसानं अभिजित बिचुकलेनं दाखवून दिल्या. आपण त्याच्याशी बातचीत करणार आहोत. कसं वाटतंय बाहेर आल्यानंतर? मला बाहेर येऊन एक 24 तास झालेत आणि आता जसं तुम्ही पाहिलं तसं घरातल्यांना भेटायला मी साताऱ्यामध्ये आलो आहे. तुम्ही मला भेटायला आलात त्याबद्दल आभार आहे. बिग बॉसचा अनुभव पाठीशी आहेच आणि सगळ्यांनी पाहिलं तसाच मी खेळलेलो आहे. सगळ्या गोष्टी धमाल, राग, लोभ, संपूर्ण मज्जा केलेली आणि बऱ्याच गोष्टी आहेत त्या मी 1-2 दिवसांमध्ये सगळ्यांना, जसं प्रत्येकाला सारखं माझं बोलावं लागेल ना, प्रत्येकाचे प्रश्न तेच येतील म्हणून आपण एक पत्रकार परिषद घेणार आहोत. जी काही बाहेर पडलात त्याच्यामध्ये तुम्हाला नेमकं काढलं गेलंय की आता तुम्ही बाहेर स्वतःहून आलेला? म्हणजे कारण काय वेगवेगळ्या प्रकार खेळातले आम्ही पाहिले. मी स्वतःहून बाहेर पडायला लागलो होतो. मला वाटतं ते मी बघितलं आता 2 दिवसांपूर्वी मी पाहिलं. तर त्यावेळेला ते मी बाहेर पडताना मला बिग बॉसनं विनंती करून आतमध्ये बसवलेलं होतं, म्हणजे घरातनं जाऊन दिलं नव्हतं आणि आता त्यांच्या नियमानं मला काढलं. तर हे काय आहे ह्याचा सुद्धा मला थोडासा खुलासा करावा वाटतो. म्हणजे मला सुद्धा काही शंका आहेत, माझ्या मनात सुद्धा काही गोष्टी आहेत त्या मला मांडायच्या पत्रकार परिषदेत. खेळ खेळत असताना अनेकांकडून तुमच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीनं आरोप आणि खूप खालच्या पातळीवरती बोटं ठेवली गेली. नेमकं काय होतं त्याच्यातला खेळ? मला असं वाटतं की संपूर्ण जगानं पाहिलं तसं ते काय म्हणतात की डिडॉमिनेट करण्यासाठी जाणीवपूर्वक तिथले काही लोक माझ्यावर आरोप करत होते. काय होतं? पाहणाऱ्यांना नाही वाटलं की तो ह्याचा एक किस्सा झाला होता की आमची काहीतरी मोठी भांडणं झाली होती आतमध्ये आणि त्याच्यावरून मी सुद्धा जास्त त्या लोकांना शिवी वगैरे दिली होती. ते तर जगजाहीर आहे. आणि त्याच्यानंतर मग सलमान खान ह्या व्यक्तीनं जे काही राग वगैरे माझ्यावरती प्रकट केला ते त्या गोष्टी न शोभणार आहेत. ॲक्च्युली माझं मत असं आहे आणि त्याच्याबद्दलच मी बोलणार आहे पुढे जाऊन. म्हणजे काय नेमकं राग व्यक्त काय केलं का मला असं वाटतं की सलमान खानला माझा मत्सर निर्माण झाला. त्याचा तो स्वभाव आहे, त्याला मोठं झालेलं कुणी बघवत नाही. त्याचा पूर्व इतिहास तुम्ही 20 वर्षांचा बघा. जसं माझं सगळ्यांनी कौतुक केलं तर त्याला ते बघवलं नाही, कारण त्याला वाटतं की तोच शो चालवतो नेहमी. त्यानं 14 सीझन चालवले असतील, पण माझं चॅलेंज आहे या दुनियेला की हा सीझन मी चालवला. इथं सलमान खान कमी पडला म्हणून त्याचा मत्सर जागा झाला आणि तो माझ्यावरती चिडला. त्याचं उत्तर मला त्याला द्यायचं आहे, कारण आत असताना ती त्यानं भाषा जी वापरली ना ती भाषा माझ्याशी अजून महाराष्ट्रात कुणी वापरली नाही. म्हणजे पिंजऱ्यात वाघ आहे म्हणून तो तिकडं हंटर फिरवत होता. आता वाघ आहे ना, येतोय बाहेर, बोलणार आहे परवा पत्रकार. काय करणार? मी तुमची भूमिका काय? तीच पत्रकार परिषद करू. कसं राहुल की आपण तुम्ही येणार, मला एक प्रश्न विचारणार, ते येणार, हे येणार, सगळे येणार. मला 100 पत्रकारांना तोंड देण्यापेक्षा आपण 100 पत्रकार माझ्या पुढे बसा आणि एक आपण गप्पा गोष्टी करू. कारण 2.5 महिने मी तुमच्यामध्ये नव्हतो. तुम्हाला असं म्हणायचं आहे का की सलमाननं तुम्हाला डॉमिनेट केलं तुला आणि तुला म्हणजे त्याचं वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी तुला? ऑब्वियस गोष्ट आहे ही. बोलतात ना लोक सुद्धा बघणारे बोलतात. अजून मला बघायचं आहे शो, कारण माझ्याकडे वूट ॲप्लिकेशन डाउनलोडच नाही आहे. आतमध्ये अशा काही गोष्टी झाल्या की तीच लोक आता फिनालेमध्ये की धार्मिक गोष्टी मी करतो, म्हणजे नाही का मला आवडतात ते सीन तुम्हाला दाखवले गेले नाहीत आणि ती व्यक्ती आतमध्ये आहे. त्याचं नाव आता परवा फोडू आपण. म्हणजे काय नेमकं त्यातलं काय अंश सांगू शकतो की बाई मी म्हटलं होतं की आपले एक भगवान आहेत अंगदजी, जे रावणाला भेटायला पहिल्यांदा गेले आणि आपला पाय उभा करून म्हटले की मी कन्फर्म आहे, हनुमान गेले. तर ते बोलले की मी बोललो की आमचे हे भगवान जे आहेत ते आमचे बाप आहेत. भगवान आहेत आमचा बाप, ओके, ईश्वर आहेच. तर ती त्या ठिकाणी जी रश्मी होती ती बोलली की मग आमचा बाप हा नाही आहे, मग तुमचा बाप तो कसा? म्हणजे हे तुम्ही लपवलं. तुम्ही काय दाखवत होता? बिचुकले चालतात म्हणून तुम्ही बिचुकले
दाखवले. दुसरी गोष्ट ट्रॉफीला गोवर कानात आली होती आणि ट्रॉफीला तो करण नाचला त्या ट्रॉफी भोवती आणि त्यानं ते फुल आहे ना ते फुल त्या तेजस्वीकडे फेकलं. म्हणजे ट्रॉफीपेक्षा त्याला तेजस्वी प्रिय हे जनतेला दिसलं. मी ट्रॉफी बरोबर एक गाणं गायलं होतं ओ मेरे दिल के चैन आणि त्याच्यानंतर मी असं म्हटलं होतं की ही ट्रॉफी मी जिंकणार आणि माझ्या भारत देशातल्या सीमेवरती कार्यरत असलेल्या सैनिकांना मी ट्रॉफी डेडिकेट करणार. मी सैनिकांना ट्रॉफी डेडिकेट करणार आणि खरे बिग बॉस तेच आहेत, त्यांच्यामुळे आम्ही सुखी आहे असं म्हटलेलं वाक्य बिग बॉसनं दाखवलं नाही. ह्याच्यामध्ये गौण काय होतं? रामी सर्कल ऐप डाउनलोड किया, 2000 रुपया वेलकम बोनस मिला, मेरा खेलने का इंटरेस्ट और बढ़ा, खेला भी और जीता भी. ह्याच्यामध्ये गौण काय होतं? सैनिक आहेत म्हणून आम्ही सुखी आहे हो. त्या मातांनी, त्या भगिनींनी, त्या पत्नीने आपले नवरे, आपले बंधू आणि आपले पुत्र देशाला दिले म्हणून आम्ही सुखी आहोत. हे विधान बिग बॉसनं कट केलं. म्हणजे काय बिग बॉसला दाखवायचं होतं नेमकं? म्हणजे असे काही सीन हे आहे त्यांच्याकडे, आहे त्यांच्याकडं. आणि कुठले कुठले तुम्ही इश्यू दाखवता? ती मुलगी येऊन मला म्हणते मी तुमच्या अंगावर थुंकेन. थुंकेन म्हटल्यानंतर ऑब्वियस एक सर्वसामान्य माणूस सुद्धा कुणीही असू दे, थुंकणारा म्हटल्यानंतर तो शिवी देणारच. ती शिवी दिल्यानंतर त्याचा बाव केला गेला आणि मग सलमान खान नावाचा जो कोणी व्यक्ती आहे तो स्वतःला काय समजतो ते मला माहिती नाही आहे. त्याला अजून अभिजित बिचुकले काय कळलं नाही. मला वाटतं महाराष्ट्रातल्या नेत्यांना अभिजित बिचुकले माहिती आहे. अजून सलमान खान अंड्यात आहे, अंड्याच्या बाहेर यायचं आहे. त्याला कळलं अभिजित बिचुकले कोण आहे, कुणाशी पंगा घेतो तो. त्याला काय ते दिल्लीतनं वगैरे आलेले सिंगर किंवा हे वाटले का? अरे माझा बेस आहे, मी छत्रपती शिवाजी महाराजाच्या या गादीचा, सातारच्या गादीचा मी वैचारिक वारस आहे हे जगजाहीरपणे सांगितलं आहे. ही गादीसुद्धा मान्य करते ती गोष्ट. शाहू फुले आंबेडकरांना मानणारा मी आहे. असे सलमान आहेत ना 100, अशा दारात उभे करीन मी माझी गल्ली झाडायला, माझी गल्ली गुरुवार पेठेतली गल्ली झाडायला सलमान उभे करीन मी. कारण आम्ही आतून बोललेले एडिटच करणार होते. आता दिसतंय ना समाजाला, मी बोलतो ना ट्रॉफीबद्दल मी सैनिकांचं बोललो ते नाही आलं. तुम्ही कॉन्ट्रोवर्सी अंगतची आहे, तुमचा शो बदनाम होईल म्हणून ते लपवून ठेवलं आणि ती व्यक्ती जी रश्मी होती ती आज तिथं फिनालेमध्ये. म्हणजे तुम्हाला कोणाला तरी विजय करायचा आहे असंच चित्र आहे ना. वाईल्ड कार्ड कशाला टाकले तुम्ही आतमध्ये? आणि एका कार्यक्रमाचा होस्ट म्हणतोय तुमच्या कॉन्टेस्टंटला वाईल्ड कार्डला की आमचा शो खाली आला आहे, हे रेकॉर्डिंग आलं आहे बाहेर, आमचा शो खाली आला आहे, लो झाला आहे, तुम्ही आज जावा आणि त्याला रॉकेट बनवा. बनवलं ना मी रॉकेट. मग रॉकेट बनवलेल्या माणसालाच तुम्ही जर अंडर एस्टिमेट करत असाल तर ही रियालिटी नाही आहे, हे तुमची ढोंग आहेत. ह्याच्यामध्ये एक दिसून आलं की तुम्ही महिलांच्या बाबतीतही अर्वाच्य भाषेत बोललात, त्यांना महिलांच्या बाबतीत असं चुकीचे शब्द वापरले, त्यांच्याबरोबर कृत्य वेगळ्या नाही. असं कृत्य वगैरे काही केलेलं नाही आहे. नंतर त्याच सलमाननं मला बाहेर काढलं असतं. माझी सगळी कृत्य त्यांना TRP देणारी होती म्हणून मी शोचा आत्ता किंग आहे. त्यांना जे पाहिजे होतं ते मी दिलं आहे. कारण जर तिथं काय म्हणतात की न शोभणारी कृत्य झाली असती तर काढली जातात. पाठीमागं 2 कपल तिथनं काढलं होतं. बरं, हां, त्यांचं काही लवशीन जास्त झाले म्हणून काढले होते. माझं त्या शोला पाहिजे ते देत होतो मी. आणि आपण जे करत होतो ते रंगमंच म्हणून केलेलं आहे. आणि ती शमिता बिमिता त्या रश्मी बिश्मी आहेत ना, ह्यांच्या बाहेरच्या जगामधले ह्यांची बाहेरच्या जगामधली आयडेंटिटी बघा. आम्ही एक पत्नीव्रत केलेले पुरुष आहोत. आलं का लक्षामध्ये? एक पत्नी आहे मला. आणि रंगमंचावरती काही होतं, तुम्ही मला शिवी द्याल तर मी शिवी सहन करणार नाही. मग ती स्त्री असू दे, छोटं बालक असू दे, पुरुष असू दे. म्हणजे तुम्ही पप्पी वगैरे मागितलं ते तर सगळ्या महाराष्ट्रानं बघितलं. हां, ह्या मुद्द्यावरती मी बोलीन. तो रंगमंच आहे आणि त्या रंगमंचावरती मी बोललो होतो आधी, तेच दाखवलं. त्यामुळे शोभण्यासारखं वाटत. हो, मी शाहरुख आहे, तुम्ही काजोल. शोभण्यासारखं ह्यात काय आहे? रंगमंच आहे तो. आम्ही बोललो होतो ना मला इथं पात्र निभवायचं आहे दिलवाले दुल्हनिया ले जाएंगेचा शाहरुख खान. आणि ती कोण जी होती आमची साथीदार, तिला मी बोललो की तू तो काजोलचा रोल कर. विषय कट झाला ना. हे क्लीन अँड क्लिअर आलं. आणि त्यावेळेला मला असं वाटतं की त्या विकेंडला तिथं मला तशी सपोर्टिव्ह भूमिका घेतली होती सलमान खाननं. पण या सगळ्या भूमिका घेत जसा माझा TRP वाढत गेला किंवा मी लोकांच्या पसंतीस पडलो तसा सलमान खानचा मत्सर जागृत झाला असं मला वाटतं. कारण सलमान खानचा पूर्व इतिहास बघा, मला नावं घ्यायची नाहीत. फिल्मफेअरमध्ये त्यानं कोणाचं तरी नाव